ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 24 हे आज ऐकणार आहोत। हे काव्य म्हणजे शिरोरोगनाशक काव्य। त्वामव्ययं विभुमचिन्त्यमसंख्यमाद्यं ब्रह्माणमीश्वरमनन्तमनङ्गकेतुं योगीश्वरं विदितयोगमनेकमेकं ज्ञानस्वरूपममलं प्रमदन्ति संतः। संत पुरुष आपणास अक्षय, ऐश्वर्यवान, चित्तवनात कधीही न येणारे, असंख्य गुणयुक्त आदी तीर्थंकर, पवित्र आत्मा, सर्व कर्मरहित, सर्व देवांचे ईश्वर अथवा कृतकृत्य, अनंत चतुष्टय सहित कामदेवाला नाश करण्यामध्ये केतुग्रहासमान योगीश्वर, यम वगैरे 8 प्रकारच्या योगांचे ज्ञाता, अनेक रूप, एक केवल ज्ञानस्वरूप व चिद्रूप असे म्हणतात। हे भगवन, आपल्या आत्म्याचा कधी नाश होत नाही, म्हणून सत्पुरुष आपणाला अक्षय अथवा अविनाशी म्हणतात। आपले ज्ञान तिन्ही लोकांमध्ये फैलावलेले आहे, म्हणून आपणास विभू असे म्हणतात। आपल्या स्वरूपाचे कोणी चिंतवन करण्यास समर्थ होत नाहीत, म्हणून आपणास अचिंत्य असे म्हणतात। आपल्याजवळ असंख्य गुण आहेत, म्हणून आपणास असंख्य म्हणतात। आपण कृतयुगाच्या सुरुवातीस झाला, म्हणून आपणास आद्य म्हणतात। आपण कर्मरहित आहात अथवा अनंत गुणांनी युक्त आहात, म्हणून आपणास ब्रह्मा असे म्हणतात। आपण कृतकृत्य आहात, म्हणून आपणास ईश्वर असे म्हणतात। आपण सामान्य रूपाच्या अपेक्षेने अंतररहित आहात, म्हणून आपणास अनंत असे म्हणतात। आपण काम नष्ट करण्याकरता केतुग्रहाप्रमाणे आहात, म्हणून आपणास अनंग केतू असे म्हणतात। आपण योगी लोकांचे स्वामी आहात, म्हणून आपणास योगीश्वर असे म्हणतात। आपण योग ज्ञान वगैरे जाणणारे आहात, म्हणून आपणास विदित योग असे म्हणतात। पर्यायाच्या अपेक्षेने आपण अनेक रूप आहात, म्हणून आपणास अनेक असे म्हणतात। आपण सामान्य स्वरूपाच्या अपेक्षेने एक आहात, म्हणून आपणास एक असे म्हणतात। आपण केवल ज्ञानी आहात, म्हणून आपणाला ज्ञानस्वरूप असे म्हणतात। तसेच आपण कर्ममलापासून अलिप्त आहात, म्हणून आपणास अमल असे म्हणतात। वृद्धी जाप्य मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो दिठ्ठ विसाणं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। स्थावर जंगम वायुकृतिं सकलविषं यद्भक्तिः अप्रमिताय दृष्टिविषयान् मुनिन्ते वड्ढमान् स्वामी सर्वहितं कुरु कुरु स्वाहा। ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं रः असि अवसा ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। यंत्रविधी। शुचिर्भूतपूर्वक लाल वस्त्र धारण करून 24 क्रमांकाचे यंत्र स्थापन करावे। अभिषेक पूजा आरती करून मंगल कलश स्थापन करून दीप धूप लावून उत्तर दिशाकडे मुख करून दर्भासनावर सुखासनात बसावे। अर्धरात्रीमध्ये सफेद मालानी 7 दिवस रोज 1000 वेळा 24 नंबरचे काव्य वृद्धिजाप्य मंत्रजाप्य याची आराधना करावी। याच्यामुळे आपणाला बुद्धी वृद्धिप्रदायक शिरोरोग निवारक होते। ओम ह्रीं मनोवांछित फलप्रदाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 24 ऐकलो। उद्या आपण दृष्टिदोष निरोधक काव्य 25 क्रमांक ऐकूया। तोपर्यंत इथेच थांबूया। जय जिनेंद्र।